नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. GDCA ची परीक्षेची तयारी करताय विद्यार्थी मित्रांनो. अभ्यास कसा करावा हे समजत नाहीये. जॉबला आहेत सर, आम्ही गृहिणी आहोत, अभ्यासाचं नियोजन कसं करावं हे कळत नाही आहे. पण सर आम्हाला परीक्षा तर द्यायची आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, नवीन परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांच्या मागच्या सेक्शनला परीक्षा द्यायचं राहून गेलं असेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, नवीन अभ्यासक्रमावरती आणि नवीन घटकांवरती आधारित. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या क्लासेसची बॅच जॉईन करायची असेल, त्यांना डिस्क्रिप्शन्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आज आपल्याला परीक्षेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घ्यायचे आहे. त्यासोबतच आपल्याला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, यासोबतच मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने विचारले जाणारे प्रश्न कसे असतात, या संपूर्ण घटकांचं सविस्तर मार्गदर्शन मी आजच्या ह्या व्हिडिओ सेक्शन्समध्ये करणार आहे. व्हिडिओ तुम्हाला अगदी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रॉपरली अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ सेक्शनमधनं कळणार. ओके, चला आज आपण व्हिडिओ सेक्शनला स्टार्ट आउट करतो आहे. सर्व विद्यार्थी रेडी आहात? ज्या विद्यार्थ्यांकडे आपल्याकडे अवेलेबल असेल नोटबुक, तर त्यांनी त्या ठिकाणी आपलं नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा. सगळ्यात महत्त्वाचं, GDCA परीक्षेसाठी एकूण आपल्याला विषय असतात, त्या ठिकाणी 6 विषय आहेत. तर पहिला जो आपला विषय असतो सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन. दुसरा विषय जो आहे आपला जमा खर्च, ज्याला आपण अकाउंट्स असं म्हणतो. तिसरा जो विषय आपला आहे सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण. चौथा विषय आहे आपला सहकारी क्षेत्रासंदर्भातील सहकाराचा इतिहास, तत्व आणि व्यवस्थापन. पाचवा विषय आहे आपला सहकारी संस्थेच्या संदर्भातील सहकारांचा कायदा आणि इतर कायदे. आणि शेवटचा आपला 6वा विषय आहे सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था. असे एकूण तुम्हाला 6 विषय पेपर अटेम्प्ट करायचे आहेत. एका दिवसाला तुमचे 2 पेपर त्या ठिकाणी होत असतात. त्याच्यामुळे प्रॉपर अभ्यासाचं नियोजन असणं गरजेचं आहे. ज्या मुलांनी आधीच्या सेक्शनला परीक्षा दिली असेल, आता त्यांना अनुभव आलाच असेल की अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे. वारंवार ह्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. जे विद्यार्थी व्यवस्थितरित्या फॉलो करतात त्यांना निश्चित त्या ठिकाणी त्याचा फायदा होत असतो. आता बरेचसे विद्यार्थी जॉबला असतात किंवा काही गृहिणी आहेत, पण त्यांना ह्या ठिकाणी ही परीक्षा द्यायची आहे. पण परीक्षा दिल्यानंतर सर आम्ही पुढे काय करावं, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण होत असतो. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना सहकारी बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये, कॉपरेटिव्ह संस्थांमध्ये किंवा सहकार क्षेत्राच्या जेवढ्या काही सहकारी संस्था असतील, त्या सहकारी संस्थेमध्ये जर काम करायचं असेल किंवा जॉब करायचा असेल, तर त्या ठिकाणी त्यांच्या जेव्हा जाहिराती येतात, त्या जाहिरातींमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन्समध्ये GDCA विचारलेलं असतं. मग अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रथम प्राधान्य दिलं जातं, म्हणून GDCA कोर्स हा करावा. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना ऑडिटिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सहकार पॅनलवरती GDCA सर्टिफाईड कोर्स तुमचा असणं आवश्यक आहे. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी GDCA कोर्स करावा. त्यासोबतच अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे विद्यार्थी आता ऑलमोस्टली बँकेमध्ये वर्किंगला आहेत, कोणी कॉपरेटिव्हमध्ये आहेत, कोणी सहकारी संस्थांमध्ये कनिष्ठ वरिष्ठ पदावरती कार्यरत आहे आणि अशा विद्यार्थ्यांना पुढे इम्प्लिमेंट, प्रमोशन आणि बढतीसाठी कंपल्सरी GDCA कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी केला जातो. मग अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण GDCAचा कोर्स असतो मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रॉपरली मनापासून ही परीक्षा द्यायची असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. उगाच आपल्याला त्या ठिकाणी टाइमपास म्हणून ही परीक्षा द्यायची नाहीये, तर आपल्याला पुढे इन फ्युचरली याचा फायदा देखील तितकाच झाला पाहिजे. म्हणून आपल्या बॅचेस टेस्ट सिरीज आपण स्टार्ट आउट केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून तुमचा अभ्यास त्या ठिकाणी प्रॉपरली कव्हर होईल. आता आपण येऊया महत्त्वाच्या कन्सेप्टकडे, की सर अभ्यासाचं नियोजन तर आम्ही कसं करावं हो? कारण आम्ही जॉबला आहेत, आम्ही गृहिणी आहेत, आम्हाला कामकाजाच्या वेळामुळे अभ्यास करायला वेळ भेटत नाही आहे, किंवा सर आम्ही मार्केटमधले पुस्तकं पण घेतलेली आहे, अभ्यासतोय पण कन्सेप्ट आमची लक्षात येत नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करा, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता अभ्यासाचं नियोजन कसं करावं हे मी तुम्हाला सांगतो. बरेचशा विद्यार्थ्यांच्या कामकाजाच्या वेळा ह्या वेगवेगळ्या असतात. तर प्रत्येक विद्यार्थ्याने निदान आतापासनं जरी प्रत्येक विद्यार्थ्याने आतापासनं 1 तास जरी व्यवस्थित अभ्यास केला, मग ते तुमचं मॉर्निंग सेक्शन ठरवा किंवा नाईट सेक्शन ठरवा. ओके, ते तुमच्या पार्टमध्ये, कारण डेज आफ्टरनूनला तुम्हाला वेळ मिळतच नाही, कारण तुम्ही कामकाजाच्या ठिकाणी असतात. तर अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी कामकाज पहिलं पार पडलं पाहिजे आणि नंतर तुम्ही जेव्हा संध्याकाळी घरी येता, तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी निदान 1 तास तरी
डेली रुटीनला 1 तास तरी अभ्यास करणं आवश्यक आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. नाहीतर आमच्याकडे कारणं तयारच असतात विद्यार्थ्यांकडे. सर जॉबवरनं घरी आल्यावर सर कंटाळा येतो, मग अभ्यास करायचं मन होत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर मनापासून परीक्षा द्यायची असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं स्ट्रगल, मेहनत ही घ्यावीच लागणार आहे. ओके. तर तुम्हाला त्याचा परीक्षेला फायदा होणार. उगाच शॉर्टकट मार्गाने, मेथडने परीक्षा देण्याचा प्रयत्न करू नका. कारण यशासाठी शॉर्टकट नसतो. थोडीफार आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागते. कोणतीही परीक्षा असू द्या. ओके. अभ्यास तर तुम्हाला निदान परीक्षेच्या पुरता तरी करणं आवश्यक आहे. पण मी आतापासून हे शेड्यूल तुम्हाला का सांगतोय, कारण आपल्याला परीक्षेचे जे काही मे सेक्शनमध्ये परीक्षा येत असते, तर आधी आपल्याला रट्टामार पद्धत किंवा नाईटभर जागून आपल्याला अभ्यास करण्याची वेळ पडणार नाही, जर तुम्ही आता प्रॉपरली नियोजन अभ्यास केला तर. ओके. तर तुम्हाला आता विषय व्यवस्थित लक्षात आले. अभ्यासाचं नियोजन आता तुमच्या लक्षात आलं, की प्रत्येकाने निदान 1 तास तरी प्रॉपरली अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि आपल्या बॅचेस पण स्टार्ट आउट झाल्या आहेत. ज्यांना जर बॅचेस जॉइन करायचे असेल, तर त्यांनी बॅचेस जॉइन करू शकतात. काही अडचण नाही. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता आपण एक समजून घेणार आहोत, की बरेचसे विद्यार्थी क्वेश्चन पेपर सोडवताना काही चुका करत असतात. तर त्याविषयी सुद्धा मी आज बोलणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आधी परीक्षा दिली असेल, ज्या विद्यार्थ्यांच्या आधी विषयामध्ये बॅक लागले असतील, परंतु आता त्यांना नवीन सेक्शनला परीक्षा द्यायची आहे, या सर्व विद्यार्थ्यांसाठी, त्यासोबतच नवीन विद्यार्थी परीक्षा देऊ इच्छित आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आता हा पुढचा टॉपिक खूप महत्त्वाचा असणार आहे, की परीक्षेचं जे काही त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जेव्हा तुम्हाला दिली जाते किंवा तुम्ही अभ्यास करत असताना या गोष्टी विचारात घेणं तितकंच गरजेचं आहे, की परीक्षेची वेळ, प्रत्येक परीक्षेची वेळ तुमची ही 3 तासाची असणार आहे. आणि प्रत्येक पेपर हा तुमचा 100 मार्काचा असणार. एका दिवसाला तुम्हाला 2 पेपर त्या ठिकाणी अटेम्प्ट करायचे असतात. म्हणजे सकाळी 10 ते 1 चा पेपर आणि दुपारी 2 ते 5 चा पेपर, असं शेड्यूल तुमचं 3 दिवसाचं ह्या परीक्षेचं असतं. प्रश्नपत्रिका सोडवत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये काही महत्त्वाच्या तुम्हाला सूचना दिलेल्या असतात, काही नियम तुम्हाला दिलेले असतात, तर त्याचं तुम्ही पालन करणं आवश्यक आहे. आता प्रश्नपत्रिका आपण पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 3, पेपर क्रमांक 4 आणि पेपर क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 6 या ज्या महत्त्वाच्या ज्या पेपर असणार आहे, तर या पेपरमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न दिलेले असतात, तर ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रिकामी जागा असते, जोड्या लावा असतं, चुकी बरोबर असतो, फरक स्पष्ट करा असतो, थोडक्यात प्रश्नांची उत्तरे असतात, सविस्तर प्रश्नांची उत्तरे लिहा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या असतात. परंतु बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, शॉर्टकट मेथडनी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि मार्क सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय होतात, अगदी शॉर्टकटच मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात. तर आधी आपल्याला प्रॉपरली क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, तर आधी आपल्याला सोपा अभ्यास म्हणजे सोप्या पद्धतीने अभ्यास कसा करावा हे लक्षात येणार. तर रिकामी जागा, जोड्या लावा, चुकी बरोबर, संक्षिप्त स्वरूप असतील, तर ह्या गोष्टी तुम्हाला परीक्षेच्या 1 महिना आधी अभ्यासायच्या आहेत. आणि आता अभ्यास कोणता करायचा आहे आपल्याला, तर थोडक्यात प्रश्नांची उत्तरं, सविस्तर प्रश्नांची उत्तरं, त्याचबरोबर त्या ठिकाणी दीर्घ उत्तरी प्रश्न उत्तरं, त्यासोबतच फरक स्पष्ट करा. म्हणजे आपल्याला आधी थेरी कंटेंट पॉइंट क्लिअर करायचा आहे. आणि हा थेरी कंटेंट पॉइंट क्लिअर करत असताना, अभ्यासत असताना, यामधूनच तुमचे बरेचसे काही क्वेश्चन ह्या रिकामी जागा, चुकी बरोबर मध्ये तुमचे क्लिअर होत असतात. जर हा पार्ट तुम्ही व्यवस्थित सुरुवातीला अभ्यासला, तर तुम्हाला निश्चित पुढचा जो चुकी बरोबर रिकामी जागांचा जो पार्ट अभ्यासायचा आहे, त्याला तुम्हाला नक्की फायदा होणार. पण बरेचसे मुलं काय करतायत, की पुस्तकं मार्केटमधनं आणतायत, वाचत बसतायत, कन्सेप्टली क्लिअर नसते, नुसते रट्टा मारतायत अगदी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत. आणि ऐन वेळेला जाऊन तुम्ही ऑन द स्पॉट पेपर त्या ठिकाणी काय करत असतात, लिहित असतात. मग आमच्याकडे रायटिंग मेथडची सराव नसतो. कधी आम्ही सरावच केलेला नाही, फक्त पुस्तकं घेऊन आलो किंवा आमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणीतरी आम्हाला सांगितले, की बाबा ही परीक्षा दे, म्हणून आम्ही फॉर्म भरलाय, म्हणून पुस्तकं आणलेत, म्हणून अभ्यास केलाय, म्हणून पेपरला जाऊन बसलोय. असेही बरेचसे विद्यार्थी असतात. तर मित्रांनो, आपल्याला टाइमपास म्हणून परीक्षा द्यायची नाहीये. तर आपल्याला या परीक्षामधून आपल्या इन फ्युचरली भविष्यामध्ये आपण ज्या संस्थांमध्ये काम करणार आहोत, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला या थेरीचा भरपूर फायदा त्या ठिकाणी होत असतो. तर त्यामुळे आपल्याला ह्या बेसिकली गोष्टी व्यवस्थितरित्या अभ्यासणंही तितकंच गरजेचं आहे. मग प्रश्नपत्रिका सोडवत असताना आता येऊया आपण प्रश्नपत्रिकेची सोडवण्याची पद्धत. प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुम्हाला त्या ठिकाणी दोन्ही माध्यम असतं, मराठी, इंग्रजी. तुम्ही ज्या माध्यमातून अभ्यास केला आहे त्याच माध्यमाची क्वेश्चन पेपर तुम्ही तिथं सोडवायची आहे. ओके.
मग ही सोडवत असताना त्या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न असेल रिकामी जागेचा, तर तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट उत्तरं लिहायची नाहीये. तर आधी पहिला प्रश्न लिहायचा. प्रश्न लिहून त्या ठिकाणी जर रिकामी जागेमध्ये जिथे जागा ब्लँक असेल तिथं तुम्हाला उत्तर लिहायचंय आणि जे उत्तर लिहिणार त्याच्या खाली 2 अंडरलाईन रेष मारणार. म्हणजे तुम्हाला प्रश्न विथ उत्तर अशा पद्धतीने त्या गोष्टी तिथे लिहायच्या आहेत. मग तुम्ही म्हणणार की सर याच्यातच आमचा भरपूर वेळ जातो. तर मित्रांनो, तुम्ही जर आधी प्रॉपरली प्रॅक्टिस केली, सराव केला, तर निश्चित तुम्हाला त्याचा फायदा परीक्षेला उत्तर सोडवताना होत असतो. आता या ठिकाणी डायरेक्ट उत्तरं तुम्ही जर लिहू शकतात, परंतु डायरेक्ट उत्तरं लिहिताना तुमचे क्रमांक नंबरही चुकू शकतात. पण शक्यतो मित्रांनो पूर्ण क्वेश्चन लिहून मग उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके, हे झालं तुमच्या रिकामी जागेच्या सेक्शन मधलं. जोड्या लावांच्या सेक्शन मध्ये तुम्ही काय करायचं, अ गट दिलेला असतो आणि ब गट दिलेला असतो. अ गट पूर्ण व्यवस्थित लिहून घ्यायचा उत्तर पत्रिकेमध्ये आणि त्या अ गटाच्या समोर ब गटामध्ये जे काही तुम्हाला प्रश्न दिलेले असतील तर त्याच्यातलं योग्य उत्तर कोणतं आहे ते त्या प्रश्नाच्या समोर लिहायचं आहे. ओके, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी जोड्या लावांमध्ये क्लिअर होणार. चूक की बरोबर मध्ये लिहित असताना बरेचसे मुलांनी काहीतरी शॉर्टकट डोकं लावलेलं असतं. महाविद्यालयाच्या स्तरांवरती पण आणि आपल्या शालेय स्तरावरती पण बरेचसे विद्यार्थी असं डोकं लावतात की चूक की बरोबर. एक तर तुम्ही सगळे चूक 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 लिहितात किंवा सगळेच बरोबर बरोबर लिहितात. मग ज्यापैकी समजा त्या ठिकाणी 6 दिले असतील तर एक विद्यार्थी काय डोकं लावेल की सगळे चूक चूक लिहिणार आणि त्या 6 पैकी समजा 2 चूक बरोबर आले त्याचे. तर मित्रांनो असं करायचं नाहीये. तर आधी प्रॉपरली क्वेश्चन वाचून घ्या. क्वेश्चन मध्ये नक्की काय दिलेलं आहे, ते योग्य उत्तर चूक आहे की बरोबर आहे हे एकदा व्यवस्थित बघा आणि मग ते उत्तर लिहा. असे शॉर्टकट मेथडनी करायला गेलात तर तुमचं मार्किंगवर त्याचा परिणाम होतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला पहिलं पूर्ण क्वेश्चन लिहून त्या क्वेश्चनच्या खाली उत्तर लिहायचं चूक आहे किंवा बरोबर आहे. जसे की आता एक तुम्हाला बेसिक क्वेश्चन सांगतो. सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकाची आवश्यकता असते. उत्तर चूक आहे की बरोबर आहे? तर निश्चित उत्तर त्या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर आहे. कारण संस्थेचं लेखापरीक्षण करायचं असेल तर संस्थेमध्ये लेखापरीक्षकाची नियुक्ती करणं बंधनकारक आहे. आणि लेखापरीक्षक हा चार्टर्ड अकाउंटंट असतो, सर्टिफाईड ऑडिटर असतो. तो आपल्या कलाकौशल्याच्या गुणाने गुणवत्तेच्या साहाय्याने संस्थांमध्ये अस्तित्वात असलेली कागदपत्र रेकॉर्ड खतावण्या रजिस्टर याची तो काय करत असतो, तपासणी करत असतो. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला सहकारण पण त्या ठिकाणी स्पष्ट करता आलं पाहिजे. अशा प्रॉपर गोष्टी तुम्ही त्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. आणि प्रत्येक प्रश्न तुमचा संपल्यानंतर एक ओळ सोडून पुढच्या ओळीवरती लिहित चला, म्हणजे सुटसुटीतपणा तुमचा उत्तरपत्रिकेमध्ये असला पाहिजे. हा एक महत्वाचा पार्ट असणार तुमचा चुकी बरोबरच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर फुल फॉर्म सेक्शन्स तुम्हाला दिलेले असतात. बरेचसे मुलं काहीतरी वेगळेच फुल फॉर्म नवीन शोध लावून ठेवत असतात. जसं की तुम्हाला बँकिंग झालं किंवा पेपर 1 मध्ये तुम्हाला फुल फॉर्म येत असतात. मग तुम्हाला फुल फॉर्म सुद्धा करेक्टली त्या ठिकाणी लिहिता आला पाहिजे. ओके, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि मग आपल्याला पुढे जे प्रश्न सॉल्व्ह आउट करायचे असतात, थोडक्यात उत्तरे असतील. थोडक्यात उत्तरांमध्ये पण तुम्हाला त्या ठिकाणी 20 मार्कांसाठी 16 मार्कांसाठी हा पूर्ण क्वेश्चन येतो. त्यामध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन देतात, त्यापैकी कोणतेही 4 सोडवा किंवा तुम्हाला 8 क्वेश्चन देतील, त्यापैकी कोणतीही 5 सोडवा, असे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न येत असतात. मग जे क्वेश्चन तुम्हाला सोडवायला सांगितले 5 असेल 4 असेल त्याच प्रश्नांची 5 किंवा 4 जी असणार आहे तीच उत्तरं तुम्ही त्या ठिकाणी सोडवणं बंधनकारक आहे. उगाच काहीतरी एक्स्ट्रा वाढीव त्या ठिकाणी लिहित बसायचं नाही. प्रॉपरली पहिलं व्यवस्थित ठरवून घ्या की आम्हाला त्यातलं प्रॉपरली काय लिहिता येणार आहे. ओके, या गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. पण 4 सांगितले असेल तर 4च व्यवस्थित अटेम्प्ट करा. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रश्नांची उत्तरं लिहित असताना आधी प्रश्न काय दिलेला आहे हे एकदा व्यवस्थित बघा. उगाच प्रश्न काहीतरी वेगळाच असतो आणि तुम्ही उत्तर काहीतरी वेगळेच लिहून ठेवतात आणि मग काय सांगतात की सर पेपर सोपा गेलाय, आम्ही पेपर पूर्ण सोडवलाय. आणि जेव्हा तुमचं मार्किंग येतं तेव्हा ह्या गोष्टी लक्षात येतात की बाबा पेपरला तर मार्किंग खूप रिव्हर्स आलेलं आहे. त्यामुळे प्रॉपरली मुद्देस्वरूप तुमचं उत्तर त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. हे झालं तुमच्या टिपा लिहाच्या बाबतीत. आता टिपा लिहाचा पार्ट तुम्हाला अगदी सोपा असतो, कारण खूप गोष्टी त्यामध्ये जास्त तुम्हाला लिहिण्याची गरज पडत नाही. अगदी थोडक्यात आणि महत्वाचेच पॉइंट एक्सप्लेन करायचे असतात. मग हे पॉइंट एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला प्रॉपरली जास्त वेळही लागत नाही. त्यामुळे आधी आपल्याला टिपा लिहायचे क्वेश्चन्स पहिले अटेम्प्ट करायचे. फरक स्पष्ट करा असेल त्याचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही पहिल्या सोडवल्या तर निश्चित तुमचा वेळही वाचतो. कमी वेळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलं तर त्याचा फायदाही तुम्हाला त्या ठिकाणी होत असतो. आणि मग नंतर आपल्याला सविस्तर प्रश्न याकडे लक्ष द्यायचं आहे. सविस्तर प्रश्न कधी कधी तुम्हाला 2 प्रश्न एकत्रही विचारले जातात. जसे की आता मागच्या काही क्वेश्चन्स पेपरमध्ये तुम्हाला सहकारी क्षेत्रामध्ये सामाजिक
आणि शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी सहकार क्षेत्राचा काय फायदा होतो असाही प्रश्न विचारला जातो. किंवा कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी सहकारी संस्थांमध्ये सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता का आहे, या दोन्ही गोष्टी संकल्पना स्पष्ट करा. किंवा पेपर नंबर 6 मध्ये तुम्हाला तर सहकारी बँका ज्या आहेत त्या सहकारी बँकांमध्ये त्रिस्तरांवरती कार्यरत असलेल्या सहकारी बँका कोणत्या, किंवा पतपुरवठा करणाऱ्या सहकारी बँका, मग त्याच्यामध्ये प्राथमिक असेल, जिल्हा असेल, राज्य असेल. आणि ह्याच टॉपिकवरती तुम्हाला पुन्हा सेपरेटही क्वेश्चन येतात. राज्य सहकारी बँकांची कार्य स्पष्ट करा, त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट करा. किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे काय, त्या सहकारी बँकेची कार्य किंवा उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पेपर क्रमांक 1च्या बाबतीत सांगायचं झालं असता तर गृहनिर्माण संस्था म्हणजे काय, गृहनिर्माण संस्थेची त्या ठिकाणी उद्दिष्ट, कामकाज, कार्य स्पष्ट करा. अशा टिपिकली तुम्हाला कंबाईन क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. मग या प्रश्नांची उत्तरं लिहित असताना पहिलं प्रास्ताविका, नंतर व्याख्या, नंतर महत्वाचे मुद्दे, पॉइंट जर त्या प्रश्नामध्ये विचारले असतील तर त्यानुसार ते प्रेझेंट करणं आवश्यक आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला, जर सराव असला, तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला कोणतीच अडचण येत नाही. नुसतं उगाच तुम्ही परीक्षेपुरतं त्या गोष्टी नुसत्या वाचत राहिलात तर त्या गोष्टी तुमच्या लक्षात जास्त राहत नाही. बऱ्याच वेळा भरपूर मुलं रट्टा मारतात. आता इतके रट्टा मारतात की बस कधी. पण परीक्षेला गेल्यावरती तुम्हाला ऐन वेळेला तो प्रश्न तुमच्या समोर आल्यावरती त्या प्रश्नाचं उत्तरच आठवत नाही. मग याचा काय फायदा? म्हणून आपल्याकडे प्रॉपरली सराव असणं आवश्यक आहे. तर निश्चित मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरेल. तुम्ही जर व्यवस्थित सांगितल्या पद्धतीने जर सगळ्या गोष्टी प्रॉपरली अभ्यासल्या तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होणार. आणि पुढच्या परीक्षा सेक्शन दृष्टी आपल्या बॅचेस स्टार्ट आउट झालेल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधून बॅच जॉईन करा. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.